डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेमुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये खळबळ उडाली आहे. देशांतर्गत शेअर बाजारात ऐतिहासिक घसरण पाहायला मिळत आहे. बुधवारी रात्री त्यांनी भारतात 26% आणि चीनवर 34% टॅरिफ आकारण्याची घोषणा केली होती. बाजारासाठी आजचा दिवस ब्लॅक मंडे ठरताना दिसतोय. कामकाजाच्या सुरुवातीला निफ्टी 1100 अंकांनी घसरून 21,800च्या पातळीवर आलाय. तर सेन्सेक्स 3300 अंकाच्या घसरणीसह 71,900च्या आसपास होता. बँक निफ्टी तब्बल 2,000 अंकांनी घसरलाय. निफ्टी मिड कॅप 100 निर्देशांक 3400च्या अंकांनी घसरून 47,249 वर आलाय. इंडिया VIX 56% वधारला असून ट्रम्प टॅरिफच्या सलग 3 दिवस अमेरिकेच्या बाजारात मोठी घसरण झाली आणि अमेरिकेतील घसरणीचा फटका आशिया बाजारांना देखील बसलाय. गिफ्ट निफ्टी 900 अंकांनी घसरून 22,100 अंकांवर, तर निक्केई 6% म्हणजेच 2300 अंकांनी घसरून बंद झालाय. वास्तविक जोरदार विक्रीमुळे अमेरिकन बाजारात खळबळ उडाली होती. शुक्रवारी बाजार 5 वर्षातील सर्वात मोठा घसरण होत शेअर बाजार 6 महिन्यांच्या निसांकी पातळीवर बंद झाला. डाऊ 2,250 अंकांनी तर नॅसडॅक जवळपास 1,000 अंकांनी घसरलाय. शेअर बाजार तज्ज्ञ शरद कोहली यांनी स्पष्टपणे सांगितले की ट्रम्प यांनी जगभरातील शेअर बाजारांना हादरा दिलाय. मोठा धक्का आता मंदीचा दिसत असून लोक त्यांच्या नोकऱ्या गमावू शकतात, कंपन्या आणि व्यवसाय बंद होऊ शकतात, आंतरराष्ट्रीय व्यापार ठप्प होऊ शकतो, पुरवठा साखळीही बिघडू शकते. तर ह्यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.